हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्व ठीक असाल. आणि आज मला ट्रान्झिशन रील बनवायची आहे. तर आता मी तुम्हाला दिसते बिफोर ट्रान्झिशन आणि आता मी पटकन रेडी होते आणि भेटू आपण आफ्टर ट्रान्झिशन. आणि मी बिफोर ट्रान्झिशनसाठी पण थोडी रेडी झालेली आहे, पण मला असं वाटतं हेच हेअरस्टाईल आफ्टर ट्रान्झिशनमध्ये पण दिसू शकते, कारण मला दुसरी हेअरस्टाईल येतच नाही. आणि आज खूप जास्त दिवसानंतर मी रील बनवत आहे, तर बघू आता कशी बनते. तर गाईज, हा आहे माझा आफ्टर लुक. कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. आणि मला साडी खूप जास्त छान वाटत आहे, कारण कलर खूप जास्त छान आहे. आणि ॲज युजल मी बांगडी घालायला आज पण विसरली व्हिडिओसाठी. आणि मला असं वाटतं काळा जास्त मॅच नाही होत आहे, पण ओके. आणि मी तुम्हाला माझा पूर्ण लुक नाही दाखवू शकताय, कारण माझ्याकडे मोबाईल स्टँड नाही आणि कोणी मोबाईल पकडणारा पण नाही. तर तुम्ही इतकाच लुक बघा. चला तर मी आता पटापट व्हिडिओ बनवते. बाय बाय. पण मला असं वाटतंय नथ घालायला पाहिजे, कारण त्याशिवाय प्रॉपर मराठी लुक नाही येत. आता दिसते एकदम परफेक्ट. आणि बांगडी पण. चला तर व्हिडिओ बनवून झालेली आहे आणि आता येते मी आपल्या डेली लुकवर. आणि गाईज, एक सर्वात मोठी गोष्ट माहिती आहे माझ्यासाठी कोणती आहे? मला आत्तापर्यंत मेकअप नाही करता येत. मी फक्त पॉन्ड्स पावडर लावते आणि लिपस्टिक लावते, तेवढ्यामध्येच माझा पूर्ण मेकअप होऊन जातो. चला तर आता बिना टाइम वेस्ट करता रील एडिट करते मी. तर गाईज, आम्ही कुठे आलेलो आहोत? घरी. कारण आमचं सिलेंडर आज पण नाही आलाय. आणि गाईज, इकडे ना एक मस्त असं गार्डन आहे, थांबा मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे आहे ते गार्डन. इतकं छान वाटतं या एरियामध्ये, एकदम ग्रीन ग्रीन जिकडे तिकडे. तर गाईज, मी आता ब्लॉग एडिट करत होते आणि मला आठवलं की मी रात्री ब्लॉग एंडच नाही केलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.